माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकतंच वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराला भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश शिंगळे यांनी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा स्वामी समर्थांचं कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित असा सत्कार केला। यावेळी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंदिरातील स्वामी समर्थांची आरती नित्यक्रमांबद्दल भक्तिभावानं जाणून घेत स्वामी समर्थांबद्दल आपली श्रद्धा व्यक्त केली। यावेळी बोलताना प्रथमेश शिंगळे यांनी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस संचालक होत्या। त्या 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत। आज त्या येथे येऊन स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत पोलीस खात्यातील आपली सेवा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केली असल्याचं मनोगत माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा व स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलंय। यावेळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदी जण उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।